नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने युट्यूबच्या बातमीवाडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण बोपोडीमध्ये रुक्मिणी हॉलमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी नूतन वर्षानिमित्त स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या मेळाव्यासाठी प्रकाश ढोरे, विनोद रणपिसे, पौर्णिमा रानवडे आणि अर्चनाताई मुसळे हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी येणार आहेत। नागरिकांशी ते नवीन वर्षानिमित्त संवाद साधणार आहेत, त्यामुळे आपण या स्नेह मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहोत। माझं नाव सारिका बालाजी पिल्ले। मी बोपडीमध्ये राहते, सर्वे नंबर 25 मध्ये। कोरोना काळामध्ये भाऊंनी दुसरे कोण आले नाही, पण भाऊ प्रत्येक नागरिकांना बसमध्ये घेऊन इंजेक्शन नाही का देत होते आणि हॉस्पिटल, अन्न वाटप किंवा प्रत्येकाला गरजूंना जेवण सकाळ दुपार संध्याकाळ असे डब्बे पुरवत होते आणि कुणी सुद्धा काळजी घेतली नाही, पण भाऊ प्रत्येकांना विचारत होते की काय ते बरे आहेत का, असं प्रत्येक नागरिकांना विचारत होते। फॅमिलीत कोण आजारी पडलं की कसं आपण चौकशी करतो तसं भाऊ चौकशी करायचे, फोन करून विचारायचे की तो आजारी होता, त्याला बरं वाटते का, असं। आणि आम्हाला म्हणजे आमच्या भागात तर डेनिसचा प्रॉब्लेम किंवा पाण्याचा पूर्ण असं नेहमी, आणि आम्ही हक्कानी भाऊंकडेच जातो। मी कुसुम आनंदकाची आदर्श नगर मध्ये राहते। भाऊंच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर शब्द कमी पडतात। भाऊंनी आमच्यासाठी भरपूर काही केलं, नळाचं काम असो या कधी दवाखान्याचं काम असो, काही म्हणजे कुठलं पण दुखणं राहू द्या या काही राहू द्या, आमच्यासाठी आम्ही जेव्हा बी फोन करू तेव्हा आमच्यासाठी उभं राहणं। आणि नळाचं पण काम राहिलं या ड्रेनेज लाईनचं काम राहिलं तरी भाऊ व्यवस्थितपणे आमच्या इथं पार पाडायचं। हो, एकदम व्यवस्थित काम चालू केलं। कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा भरपूर जणांना त्यांनी साथ दिली, अन्नदान म्हणा या काही पण कशासाठी पण त्यांनी भरपूर काही आम्हाला मदत केलेली आहे। कधीच कुणाला असं दुखावलेलं नाही। भाऊंच्या बद्दल जेवढं बोलून तेवढं कमीच आहे। मी रामदास पिल्ले, राहायला नाईकचळ बोपोडी। प्रकाश भाऊ ढोरे यांचा आणि माझा जवळजवळ 30-35 वर्षापासूनचा संबंध आहे। त्यापासून मी त्यांच्याबरोबर आहे। मनसे, त्याच्यानंतरचे आता बीजेपी झाले, आता आपल्याला याच्यात आलेलं आम्ही राष्ट्रवादीच्या सहयोगाने प्रकाश भाऊने परत नव्याने एक पाऊल उचललेले। त्यांच्यावर खरं म्हणजे इतकं बीजेपीचं वातावरण तयार केलं होतं, घराघरात त्यांनी कमळ आणि बीजेपी पसरवली होती, परंतु त्या सगळ्या मशागतीवर बीजेपीच्या कार्यकारिणीने पाणी फिरलेले। तरी पण प्रकाश भाऊने हार न मानता, जिद्द न सोडता, त्यांच्या विरोधात बंड न करता या वेगळा मार्ग चोखाळला। इथे त्यांची छाप तशीच पडणार आहे। नव्याने जरी असले राष्ट्रवादीमध्ये, याच्या आधी मनसे पण नवीन नव्हती, त्यांना बीजेपी पण नव्हते, तिथं त्यांनी सर्वांना धुवून प्रस्थापित आपलं प्रस्थान दाखवलं। याही वेळेस ते इतिहासाचे पुनरावृत्ती होणार आहे। तर या चारही उमेदवारांना त्यांचं मोठं पाठबळ उभा मिळणार आहे आणि ते बऱ्यापैकी आपलं पॅनल निवडून आणणार। माझं नाव सविता तानाजी आंग्रे, मी आदर्श नगर मध्ये राहते। भाऊंबद्दल जे बोलायचं म्हटलं तर काही जे बोलायचं ते कमीच आहे, पण भाऊंनी कोरोना काळामध्ये पण खूप मदत केली गोरगरिबांसाठी। भाऊंना मेन म्हणजे केव्हाही फोन करा, मध्यरात्री कधी, ते आमचा फोन उचलतात। आणि त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं, हॉस्पिटलचा असू द्या, शैक्षणिक असू द्या, काही असू द्या प्रॉब्लेम, ते लगेच सॉल्व्ह करतात। आमच्यासाठी म्हटलं तर शैक्षणिक ते केलं, माझ्या भाच्याचं ऍडमिशन करून दिलं, म्हणजे त्याचं काहीही नव्हतं इथलं, तो अनाथ मुलगा आहे तर त्याच्या भाऊंनी करून दिलं ऍडमिशन। आणि हॉस्पिटलमध्ये त्यांनी जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी खूप मदत केली माझ्यासाठी। माझे मिस्टर जेव्हा आजारी होते तेव्हा भाऊच माझ्या पाठीशी धावून आले, त्यावेळेस माझ्यासाठी कोणीच नव्हतं, फक्त भाऊच आले। माझ्याकडून जेवढे धन्यवाद द्याल तेवढे खूपच कमी पडतील, त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्यासाठी मदत केल्याबद्दल। आपल्या सगळ्यांचं आजच्या या स्नेह मेळाव्याला मी मनापासून स्वागत करतो। आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाचा शुभारंभ होत असताना 2025-26ची सार्वत्रिक निवडणूक देखील जाहीर झाली आणि आपण सगळे बहुसंख्य या ठिकाणी जे उपस्थित आहेत, आपण सर्वच प्रकाश उर्फ बंडू भाऊ ढोरे यांचे समर्थक आपण आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की आपण त्यांचे समर्थक का आहोत, तर तो माणूस जो आहे तो कामाचा माणूस आहे, कर्तृत्ववान माणूस आहे। आणि या माणसासोबत ज्याने मागील 10 ते 15 वर्षापासनं या आपल्या प्रभाग क्रमांक 8ची मनापासनं आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत
प्रचंड कष्ट घेत आपल्या सगळ्यांची सेवा केलेली आहे आणि विविध क्षेत्रामध्ये मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, सगळ्याच बाबतीमध्ये रोजगार असेल, मग त्याच्यामध्ये महिला असतील, तरुण असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळ्यांच्याच अडीअडचणींना 24/7 उभे राहणारे आणि प्रत्येकाच्या अडचणीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या भागातील कार्यक्षम नगरसेवक प्रकाश भाऊ ढोरे हे आहेत. उमेदवार आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करून महानगरपालिकेत पाठवायचे आहे. कारण की याआधी देखील या भागातून राष्ट्रवादी काँग्रेसने याच्या आधी देखील या ठिकाणी महापालिकेचं काम केलेलं आहे. आमचे मित्र करीम लाला शेख यांनी देखील महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्व धर्म समभाव, सगळ्यांना समान न्याय आणि भारताच्या राज्यघटनेचं पालन करणारा हा पक्ष आहे. तर या येत्या निवडणुकीत आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपलं बहुमोल मत द्यावं, विजयी करावं. कारण आम्ही लहानपणापासून एकमेकाचे मित्र आहोत. राजकीय जीवनामध्ये आम्ही गेली 40 वर्ष एकत्र काम केलं. पण माझ्या मित्राचीच भूमिका मांडेल. ज्या दिवशी प्रकाशनी आदल्या दिवशीची गोष्ट आहे, ज्या दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचा ना, आज प्रकाशला संध्याकाळी दुपारी कळत आहे की नाही तुमचं तिकीट नाकारण्यात आलेलं आहे, तुम्हाला एबी फॉर्म दिलाय. पण प्रकाशची भूमिका ही कोणीतरी सांगितली गेली पाहिजे. करत आला स्वतःच्या खर्चाने लोकांना मदत. बघा, वाडवडिलांचे पैसे खर्च करणारे खूप असतात, तर स्वतःच्या कष्टाच्या पैशाने खर्च करणारा हा कार्यकर्ता. समाजामध्ये जाणे, समाजातल्या लोकांचं दुःख, कुठल्याही प्रकारची अडचण असो, तो कधी नाही म्हटला नाही. मी त्याचे साक्षीदार आहे प्रत्येक गोष्टीचा. झाली त्यावेळी 4चं फॅन झालं. इथे पक्ष काय मोठा नव्हता तो त्यावेळेस. औंधमध्ये नव्हता, कोपडीतही नव्हता. त्याच्या अगोदरच्या लोकांना 500-600 मतं मिळायची. मी स्वतः पाहिले तिथे उमेदवार होते, नगरसेवक नव्हते, पण काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अन्याय झाला. माझं सगळ्यांना विनंती, तुम्ही सगळे पेटून उठायला पाहिजे आणि जे 4चं पॅनल आणून पुण्यातल्या लोकांना त्याच्या आत आपलं जे कीबोर्ड आहे ते सगळं तुम्ही बाहेर काढा आणि हे मतदान असतं. कोणीतरी देईल, मग आपण मतदानाला जाऊ. त्याच्या अगोदर आपलं मतदान झालं पाहिजे. आणि हा जो कोकणी भागाचा पट्टा आहे आपला, हे बंडू भाऊचं स्वतःचं मतदान. तू मागे बढो, अर्चनाताई मुसळे आप आगे बढो. गजरात आपल्या दोन्ही उमेदवारांचा त्यांच्या पाठीराख्यांचं आपल्याला स्वागत करायचे. धन्यवाद. यानंतर साजिदभाई शेख बोलतील. आपलं चिन्ह घड्याळ आहे हे लक्षात ठेवा. कारण आपण 4ही उमेदवाराला ओळखतोय, परंतु चिन्हाबद्दल बऱ्याच लोकांना संभ्रम आहे. तर आपलं चिन्ह घड्याळ आहे हे लक्षात ठेवा. आणि आपल्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे खरं शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन चालणारे. या भागात उमेदवार देत असताना आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलं नाही. म्हणून एक 2-3 दिवसापूर्वी बंडूभावाने माझी छोटीशी मीटिंग झाली आणि बंडूभावाने मला रिक्वेस्ट केली की किशोर, तू यावेळेस माझं काम कर. तुझ्या समाजाच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याची मी असलो तरी सोडवणार, नसलो तरी सोडवणार. वार्ड क्रमांक 8 के उम्मीदवार मंडूभाऊ ढोरे, विनोद रणपिसे, मुसड़ेताई, लानोड़ेताई. 2007 में जब राष्ट्रवादी जीत के आई थी, जब बीजेपी की कीमत 100 वोट ने खाने के लोग, उनकी लायकी कुछ नहीं थी. पर भोपड़ी वालों ने बंडू ढोरे को 2012 में जिताया क्योंकि उनकी मेहनत थी, बीजेपी की मेहनत नहीं थी. बीजेपी आज भी जीरो भोपड़ी में और कल भी जीरो रहेगी. मेरे भाई, 2 उम्मीदवार ऐसे हैं जो उन्होंने गांव छोड़ के आए.
आउन भोपड़ी पाषाण, 3 गांव। और दूसरा उम्मीदवार है दापुड़ी, पहले कर्नाटक, दापुड़ी, फिर भोपड़ी। इनको इनकी जगह दिखानी है। पहले बंडू हो की ताकत थी, अभी करीम लाला के नेता अजीत पवार की ताकत है। मेरे भाई लोग, आप लोग जो ताली बजा रहे हैं, सुबह 7 बजे उठकर 16 तारीख को आपको ताकत दिखानी पड़ेगी। 1-2 घंटे की मेहनत 15 तारीख को, क्योंकि आपको ताकत दिखाना जरूरी है। दापड़ी का नेता होटल वाले से हफ्ता लेता है, नहीं हफ्ता दिया तो उसकी दुकान तोड़ता है, कार्रवाई करता है। क्यों? क्योंकि समाज को उसने भांडवल बना दिया, समाज के बुद्ध विहार बनाया। हमारी भंडारी ताई, उन्होंने कार्यक्रम लिया तो उधर बंद को उल्टी बात कर रहा है वो, क्या मेरा है? अरे तेरा का शेयर है, कॉर्पोरेशन का है। औकात दिखानी पड़ेगी उनको, उसकी औकात दिखानी पड़ेगी आप लोगों को। 2 बार वो इलेक्शन लड़ा, हार गया, अभी वाइफ के नाम पे वोट मांग रहा है। अरे मेरे भाई, खुद का बलबूते में तो चले बोलो औरत के नाम पे जो वोट मांगता है भाई, सिर्फ नोट कमाने के लिए वोट मांग रहा है, वो समाज के लिए नहीं मांग रहा है। अपना भाई एमपी से गरीब कार्य करता है, किनको जीता के लाना है अपने को, चारों उम्मीदवार को जिताना है, पूरा पैनल चलाना है भाई। मैं आप लोगों से रिक्वेस्ट करता हूँ, ताली की गूंज नहीं, गुलाल की गूंज उड़ जाएंगे। बोलो मेरे भाई, आप लोगों को बहुत मेहनत करनी पड़ेगी उसके लिए। अभी 5-7 दिन बाकी है, इनको इनकी जगह दिखानी पड़ेगी। बीजेपी को उसकी औकात में डालना पड़ेगी। बोपड़ी में 100 वोट गिनाने चाहिए। आप लोग ठंडे क्यों हो गए? बोलो घड़ी मुस्लिम समाज का दिल दुखा है। मेरे भाई सादिक, अरे उसके ऊपर कार्रवाई। अरे तेरी लायकी क्या है? अभी तो डेढ़ से काम नहीं हो 5 साल में उसका। हमारे मुसरत आई, उनके उधर वार्ड में जाके देखो तुम, गार्डन, उनका रास्ता, अरे क्या है सब कुछ। हमारे लानोड़े साहब माजी नगर सेवक थे सिक्रुत, उनका काम देखो। हम पैसे के लिए कभी भागे नहीं और आगे भागेंगे भी नहीं। इनको इनकी जगह दिखाओ और इनको धक्के को लगाओ। एक को कर्नाटक को भगाओ और घड़ी चुन के लाओ। ताज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो। बस असंच आपल्याला 15 तारखेला घड्याळ 4ही घड्याळ 1, 2, 3, 4 जर दाबले तर तख्त पण बदलणार, ताज पण बदलणार, बैमानांचं राज्य येणार आणि इमानदार लोकांचं राज्य येणार। धन्यवाद। यानंतर मी रत्नाताई भंडारे यांना विनंती करतो, कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। प्रकाशजी ढोरे गेले 30 वर्षापासून, धनंजय दरेजी, मी स्वतः शाळेमध्ये राधाकृष्ण प्रशाला या शाळेमध्ये स्वतःच्या खिशामधून खर्च करणारा व्यक्ती जर कोण असेल तर ते प्रकाश ढोरे। बंधूंनो, आम्ही भगिनींनो, त्या काळामध्ये परिस्थिती होती, आई वडील धुणे भांड्याच्या कामाला जायचे, वडील वाचमेंच्या कामाला जायचे, आया कामाला जायच्या, त्या मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसायचं, गणवेश नसायचा, मुलं शाळेत काय येत नाही। आम्ही घरोघर जाऊन, त्या ठिकाणी धनंजय दरेकर साक्षीला आहेत, प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही ते विद्यार्थी शाळेत काय येत नाही याची चौकशी करायचो। गणवेश नसायचे, वह्या पुस्तकं नसायचे, त्या ठिकाणी या प्रकाशजी ढोरेंनी त्यांच्या गणवेश, शालेय वस्तू, ज्या लागणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी उपस्थित करून दिल्या। रानडेताई असतील, मुसळेताई असतील, विनोद दादा रणपिसे असेल, प्रकाशजी ढोरे असतील, जर तुम्हाला त्या करोना काळाची
जाण ठेवायची असेल, ज्या माणसाने त्यांना स्वतःला करोना झाला त्यांना स्वतःला आपल्या जीवाची बाजू लावली त्या व्यक्तीने, त्यांना जर त्याची जाण तुम्हाला असेल, प्रचंड जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी स्वागत करायचंय. प्रकाश भाऊ औंधमध्ये पण मी स्वतः विनोदच्या वतीने उमेदवार असल्यासारखं काम करेल आणि 100% चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं दान करेल. धन्यवाद. आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर ज्या आहेत त्या वाजत राहिल्या पाहिजेत. एनसीपीच्या नेत्या रत्नाताई होऊ देता कामा नये. त्यानंतर आमच्या सिद्धांत संघ, त्याचबरोबर यानंतर आपण मदर भैशेक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वच योद्ध्यांचं आपण स्वागत करा. जनरेशन त्यांच्या पाठीशी आहे, तरुणांच्या काळातले ताईत आहे. भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्याचप्रमाणे 8 माननीय पौर्णिमाताई बाळासाहेब रानवडे औंध गावामध्ये रानवडे काकांनी मला सांगितलं की आपण कोरोना काळामध्ये बरीचशी कामं केली. त्याप्रमाणे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सिमेंट कॉन्क्रीटची कामं असतील. कोरोनात पण भाऊंबद्दल सांगायची काय गरज नाहीये. भाऊंचं काम बोलतं, आवाज बोलत नाही. सांगायचं आता तात्पर्य आपल्या पक्षाचं कमळ प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्या पक्षाची काही ताकद नव्हती त्या पक्षाच्या मागे हा हुकमी एक्का उभा राहिला. त्या हुकमी एक्क्यामुळे 100% भाजपचं कमळ 2017 मध्ये आपण फुलवलं. पण मला वाटतंय हे घ्या फॉर्म. माझी जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे. मला कुठल्या पक्षाची गरज नाहीये. त्यांना वाटत असेल त्यांनी 100 मध्ये 100% भाऊंनी दिले होते. त्यांना वाटत असेल हुकमी एक्का तुम्ही काढून घेतला, त्यांची ताकद शून्य झाली. अरे बाळांनो, असं नाहीये. या हुकमी एक्क्यानी ती ताकद अजितदादांच्या नेतृत्वाखाली घड्याळाला देऊन आज या प्रभागामध्ये मी तुम्हाला लिहून देतो. 15 जानेवारीला 7 ते 6 पर्यंत एवढं मतदान आपल्याला करायचंय की 16 तारखेला गुलाल प्रभाग क्रमांक 8 मध्ये उदालाच पाहिजे. बंडूभाऊला सांगू इच्छितो, तुमची ताकद आहे ना आमच्या मागे आहे. आम्ही कुणासमोर वाकत नाही, कारण प्रकाश ढोरेची ही ताकद आहे ना. आणि मला एवढा आनंद वाटतो की प्रकाश भाऊ ढोरेंनी सर्वसामान्य उमेदवार म्हणलं तर आमचे विनोद भाऊ रणपिसे कमिटमेंट दिली होती आणि कार्यकर्त्याला दिलेली कमिटमेंट भाऊ पाळतात याचे उत्तम उदाहरण आहे. कारण विनोद भाऊच्या रूपाने आपल्या प्रभाग 8 मधून सर्वसामान्य घरात जन्मलेला एक युवा मुलगा नगरसेवक होणार आहे आणि भाऊची कमिटमेंट आहे. आणि भाऊचा हा प्रभाग 8 क्रमांक हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा आहे. तिथं धनशक्तीवाले बरेच उमेदवार आहेत, तुम्हाला प्रलोभन देतील, काय काय आश्वासन देतील. ते आश्वासन आपल्याला टाळायचं आहे, कारण इथं 24/7 काम करणारा आपला प्रकाश भाऊ ढोरे तुमच्या साथीला अर्ध्या रात्रीला उभा आहे. 2017 ते 2022 या कार्यकालामध्ये जेव्हा तुम्ही सर्वांनी आपल्या इथून 4ही उमेदवार निवडून दिले होते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर, आणि ह्या उमेदवारांनी मध्यंतरी दुर्दैवाने विजयराव शेवाळे हे यांचं निधन झालं. पण भारतीय जनता पार्टीचे जे 2 नगरसेवक अर्चना मुसळे आणि बंडूभाऊ ढोरे या दोघांनी पूर्ण ताकदीनं काम केलं. औंध भागामध्ये आम्ही काम करत होतो. एक नैसर्गिक कामाची विभागणी झाली होती. औंध म्हटलं की आम्ही करायचो, बोपोडी म्हटलं की बंडूभाऊनी करायचं, अशी एक नैसर्गिक विभागणी झाली. आणि याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी बंडूभाऊनी सुद्धा पूर्ण ताकदीनं 100% क्षमतेने इथं काम केलं. आणि म्हणूनच आज इथं हा प्रेमाचा गोतावळा इथं दिसून येतो. पुढेशी आदर्श नगर या ठिकाणी 30 वर्षापासूनचा माझा संबंध आहे. माझे वीटभट्टीचा धंदा असताना मी आदर्श नगर मध्ये वीट देत होतो. त्याच्यानंतर मी राजकारणात आलो, मागच्या इलेक्शनला लढलो, पडलो. त्याच्यानंतर आमचे बंडू भाऊंशी माझी मैत्री झाली. 4.5-5 वर्ष झाले भाऊंशी मैत्री झाली. आणि भाऊंची मैत्री करत असताना भाऊ कधी औंधला यायचे, कधी मी बोपुडीला यायचो. भाऊ जर औंधला आले ना तर आमचे औंधकर काय म्हणतात माहितीये का, जय वीरूची जोडी जमली. माहेर भेटले माझं मला भाऊंमुळं, कारण मी भाऊंना भाऊच म्हणते, कारण भाऊंवर सगळं मी सोडलेलं आहे. की आता शिक्षणाबद्दल म्हणजे इथं आले ना मी, की आज दिवसभर असा थकवा आला होता, पण हसून हसून तो थकवा पूर्ण गेलेला आहे माझा. आणि आता शिक्षणाबद्दल दादा म्हटला की एक दादा म्हटला आता की शिक्षणाबद्दल आमच्याबद्दल बोलतात,
पण मी सुद्धा 25 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत रयत शिक्षण संस्थेचे. ते बी त्या कोरोना काळात कोणाचे आई वडील गेले, कोणाचे काही म्हणजे घरची परिस्थिती असते, कुठले बी असतं, तर त्या मुलांना मी दत्तक घेतलंय की त्यांना शिक्षण मिळावं आणि त्यांनी मोठं व्हावं. आताच ताईंनी सांगितलं की भाऊंनी ज्या मुलांना शिक्षण दिलं कोरोना काळात, त्यावेळेस पैशाची सोय नव्हती, तरी पण त्यांनी ते करून केलं. पण ती मुलं आज इंजिनियर आहे, कोण काय आहे, ते का की आपल्यामुळं कुणाचा तरी फायदा होतो, कोणतरी मोठं होतो, कोणीतरी डॉक्टर होतो, कोणतरी इंजिनियर होतो. इथून पुढेही मी काही समस्या असतील आपल्या बोपडीकरांच्या, तरी ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि आम्हाला 4ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या अशी मी परत एकदा कामाची माझ्या भावाही देते. धन्यवाद. त्या 7 दिवसावर हे इलेक्शन येऊन ठेपलेले आहे. पुणे महानगरपालिकेची बोपडी क्रमांक 8 औंध बोपोडी. खऱ्या अर्थाने असा पॅनल होता. मी आपल्या सर्वांना माहिती की काँग्रेस पक्षाचं काम करत होतो. पूर्वीच मला शेवळेदादा वारल्यानंतर पोटनिवडणूक लागली होती, त्यावेळेस मला भाजपने तिकीट जाहीर केलं होतं. स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गणेश बिडकरांना फोन केला होता की विनोद रणपिसेंना तिकीट द्या, परंतु त्यावेळेस पण इलेक्शन लागली नाही. इलेक्शन पोटनिवडणूक झालीच नाही, पुढे निवडणूक गेली. त्यानंतर इलेक्शन लागली आणि पुरुष वाडा पडला. 3चा पॅनल झालं, 3चा प्रभाग झाला, तरी इलेक्शन काही लागले नाही. इलेक्शन परत पुढे गेलं. 15 जानेवारीला पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि आम्ही 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहोत आणि सर्वांनी त्याची माहिती दिलेली आहे. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु या निवडणुकीत मध्ये एवढंच सांगायचं आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आणि त्यांना असं वाटलं की आम्ही उमेदवारी विकत घेऊ शकतो आणि बोपडीकरांना सुद्धा विकत घेऊ शकतो. तुम्ही उमेदवारी विकत घेतली, पण बोपडीकरांना विकत घेऊ शकत नाही. बोपडीकर तुम्हाला तुमची लायकी जागा 16 जानेवारीला दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी ठरवलंय की काय नाही, आम्ही विकत घेऊ, 5,000 देऊ, 10,000 देऊ. एवढं सोपं नाहीये. बोपडीकर कधी विकला जात नाही. बोपडीकर जो बाहेरून आला त्याला कधी स्वीकारलं नाही, आजपर्यंतचा इतिहास आहे. बोपडीकर हा स्वाभिमानी आहे, हा लढणारा आहे, रडणारा नाही. आणि 16 जानेवारीला प्रचंड बहुमताने 4ही उमेदवार आपले विजय झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक गोष्टी मला बोलायच्या, पण आज या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. 2-3 मिनिटं झाले. अधिक न बोलता मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आपण स्वतः उमेदवारात असं समजून आपण ह्या आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. यांनी जे आपल्याशी वागले, जे आपले राजकीय अस्तित्व संपवायला निघाले होते, त्यांचंच राजकीय आयुष्य आम्ही संपवणार, सोडणार नाही. आम्ही कधी कोणा संपवत नाही आणि कधी कोणाच्या नादी लागत नाही. पण तुम्ही आमच्या नादी लागलात, आता नादच करून बघा कसा नाद खोळा तुमचा करतो. ही जनता तुम्हाला कशी शिकवेल. धडा 16 जानेवारीला तुम्ही आपण आपला स्वाभिमान मजबूत ठेवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना घड्याळ या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करायचं. एवढंच या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो. वेळ झालेली आहे, त्यामुळे अधिक वेळ न बोलता मी या ठिकाणी थांबतो. जय भीम.